एका नारळाच्या झाडाला साधारण किती नारळ लागायला पाहिजेत? आपल्या नारळ झाडांना वर्षातून साधारण 40 ते 50 नारळ लागत आहेत. हे आपल्याला नॉर्मल ॲव्हरेज आहे. जर मी आपल्याला सांगितलं की चांगल्या व्यवस्थापनाखाली जर आपली नारळ बाग असेल तर वर्षाकाठी आपल्याला 80, 100, अगदी 120 पेक्षाही जास्त नारळ आपलं लागू शकतात. एक झाड आपल्याला एवढं नारळ देऊ शकतात. मग आपली नारळ आपल्याला का कमी देत आहेत? तर आज आपण आजच्या या व्हिडिओद्वारे या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. साधारण एका वर्षांमध्ये प्रत्येक एका झाडाला वैयक्तिक किती नारळ लागत आहेत आणि त्यामुळे उत्पादनावरती आपल्याला घट का दिसून येते, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण यामधील पहिला भाग बघूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया की प्रत्येक नारळाचं जे झाड आहे ते एकसारखं समांतर उत्पादन असतं असं नाही. तर विशेषतः आपल्या नारळांच्या जातींवरती, परत आपल्या नारळ झाडांच्या वयांवर, परत जमिनीवरती, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनावरती, खत व्यवस्थापनावरती, हवामानाचं जे वातावरण आहे त्यावरती, रोग आणि किडींचा जो प्रादुर्भाव आहे याच्यावरती पण, आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आपलं हे सगळं उत्पादन अवलंबून असतं. जर एखादं झाड लहान आहे, अगदी रोगट वाटतंय, त्याचं उत्पादन कमी देतंय ते आपण समजून घेऊ शकतो. पण झाड निरोगी आहे, झाड मोठ्या प्रमाणामध्ये धष्टपुष्ट आहे, तरी देखील ते उत्पादनाला आपल्याला मार देतंय, उत्पादन देत नाही, तर त्याच्यावरती लक्ष देणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण भाग दुसरा बघूया. किती नारळ लागणं आपल्याला अपेक्षित असतं? यातील मुख्य आपण प्रश्न बघूया. एक प्रौढ झाड साधारण आपण त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवू शकतो? म्हणजे अगदी निरोगी झाड आहे, त्याच्याकडून आपल्याला किती फळांची अपेक्षा आहे? तर साधारण 60 ते 80 नारळ आपल्याला वर्षाला मिळत आहेत, तर ते चांगलं उत्पादन मानलं जातं. जर 80, 100 किंवा त्यापेक्षाही जास्त नारळ मिळत आहेत तर आपलं व्यवस्थापन जे आहे ते अगदी उत्कृष्ट मानलं जातं. आणि चांगल्या व्यवस्थापनाचे हे आपले संकेत आहेत. जर आपणाला वर्षाला 40 ते 50 नारळ मिळत आहेत तर आपण समजून जायचं काही कारणांचा शोध घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपण कुठेतरी व्यवस्थापनामध्ये कमी पडत आहोत. नारळांची संख्याच सगळं काही आपल्याला फायदेशीर ठरते असं नाही. नारळांचा आकार म्हणा, नारळांच्या आतमधल्या घरांची गुणवत्ता कशा पद्धतीने आहे, त्यामध्ये पाणी किती प्रमाणामध्ये येते, नारळाचं वजन कसं असतंय, किंवा शहाळ्याचा नारळ जर असेल तर तो कशा पद्धतीने असू शकतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर नुसती संख्याच आपल्याला फायदेशीर ठरतं असं नाही. तर मित्रांनो, यामधील भाग तिसरा, उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपण पाहूया उत्पादन कमी का होतं. तर त्याचं पहिलं कारण म्हणजे पाण्याची कमतरता, त्यामुळे झाडांवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येतो. दुसरं म्हणजे संतुलित खतांचा अभाव, तर त्यावेळी संतुलित खतांच्यामुळे फुलोरा गळती, नारळ गळती मोठ्या प्रमाणामध्ये होते. तिसरं कारण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, ही जर नसेल तर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. आणि त्याचबरोबर चौथं कारण म्हणजे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव. हे जर निरीक्षण आपण जर व्यवस्थित नाही ठेवलं, तपासणी जर व्यवस्थित नाही राहिली तर आपल्याला मार बसतो. तर पाचवं कारण म्हणजे जमीन कोरडी किंवा रोगट झावळ्या न काढणे, हे खूप धोकादायक ठरतं आपल्याला. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे नारळ गळती, फुलोरा गळती चालू आहे, याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. ही आपण तपासणी करणं आणि याची आपल्याला निरीक्षण करणं हे खूप फायद्याचं ठरणार आहे. आणि वेळच्या वेळी या सगळ्यांचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामधील भाग चौथा, उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर यामध्ये आपणाला वर्षाला जास्तीत जास्त नारळ मिळावेत, जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन कसं मिळवता येईल, यासाठी आपणाला वेळेवरती सिंचन आपलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माती भुसभुशीत राहण्यासाठी जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खतांवरती भर दिली पाहिजे. ती म्हणजे शेणखत असो, शेळी मेंढींचं लेंडी खत असो, त्याचबरोबर गांडूळ खत असो, त्या सेंद्रिय खतांवरती जीवामृत असो, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण भर दिली पाहिजे.
त्याचबरोबर आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जो पुरवठा आहे तो देखील उपयोगाचा ठरणारा आहे. त्याचबरोबर रोग आणि किडींचं जे नियंत्रण आहे हे वेळोवेळी आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे तपासणी निरीक्षणावरती खूप भर पाहिजे. म्हणजे अगदी निरीक्षण हे बारकावीनं ठेवलंच पाहिजे आणि झाडांच्या भोवती स्वच्छता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेंद्रिय गोष्टींचा, सेंद्रिय खतांचा, सेंद्रिय फवारणींचा वापर जास्तीत जास्त असला पाहिजे. आणि या सवयींमुळे आपल्या झाडांवरती झाडांची वाढ चांगली दिसून येणार आहे, उत्पादनात वाढ दिसून येणार आहे. नारळांच्या मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला भरगच्च वाढ दिसून येणार आहे. खूप साऱ्या गोष्टींचा यामधून आपल्याला फरक दिसून येणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी वेळोवेळी चांगल्या प्रकारे तुम्ही हाताळल्या पाहिजेत. वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचं नियोजन चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, एका झाडाला आपल्याला किती नारळ लागायला पाहिजेत, तर याचं उत्तर आकड्यामध्ये दडलेलं नसून आपल्या व्यवस्थापनामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. आपलं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे असलं तर आपल्याला उत्पादनाला हमखास मजबूती मिळत असते. तर मला कमेंटद्वारे मला नक्की कळवा, आपण आपलं व्यवस्थापन चांगलं व्यवस्थापन असून देखील आपणाला उत्पादनामध्ये ग्रोथ दिसून येत नाही, म्हणावे असे नारळ लागत नाहीत, नारळ गळते आहे, या कोणत्याही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप गरजेचा, खूप फायदेशीर ठरणारा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या फळधारकांच्यासाठी, नारळ उत्पादकांच्या पर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नक्की आपण असेच वैज्ञानिक प्रयोग, शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन भेटत राहू. आजच्या पुरतं इथं थांबू. जय हिंद.